श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो. माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. यामुळे पापाचा नाश होतो असे मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात. त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध इत्यादी केल्यास ते आनंदी होतात. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वजांच्या कृपेने आपल्याला संततीचे सुख, संपत्ती, समृद्धी, सुख, शांती आणि समृद्धी मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान, दान आणि तर्पण करावे. माघ अमावस्या ही दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. दर्श अमावस्या ही पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असते असं शास्त्र सांगतं. या दिवशी पितृदेव पृथ्वीवरती येऊन सर्वांना आशीर्वाद देतात असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्याने तुमच्या सर्व संकटांचे निवारण होते. देवांचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर माघ दर्श अमावस्येला लक्ष्मी नारायणाची सेवा उपासना केल्याने कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. या अमावस्येला साखर, पीठ आणि पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला घालावेत. त्याचबरोबर आपल्या काही झाडांमध्ये देवतांचा वास असतो, ज्यामध्ये अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे. त्यामुळे कोणतीही पितरांची सेवा करणं शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही आजच्या दिवशी दिवा लावायचा आहे आणि ही सेवा देखील तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुरेशी आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज गुरुवारी आलेल्या माघ अमावस्या, जिला माघ दर्श अमावस्या किंवा माघी अमावस्या या नावाने ओळखलं जातं, आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कापुरासोबत जाळलेल्या वस्तूचं नंतर काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील, घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाहीये आणि जरी पैसा आला तर तो फार काळ टिकत नाही आणि यानं त्या कारणाने तो बाहेर जात असेल, म्हणजे पैसा घरात टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असणं, सकारात्मक वातावरण असणं गरजेचं असतं. तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं आहे. यासाठी अमावस्येच्या दिवशी या गोष्टी न चुकता कराव्यात. काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात. त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत. तर आता हा उपाय आपल्याला आज माघ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीची वेळ ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ, लक्ष्मीच्या आगमनाची वेळ. त्या वेळेमध्ये हा उपाय केला तर उत्तम, पण त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 12च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. आज दिवसभर अमावस्या आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करा. आता हा उपाय करण्याआधी आपल्याला घराची स्वच्छता म्हणजे झाडझूड वगैरे करून घ्यायची. दिवे लागणीच्या वेळेस आपण घरामध्ये झाडू मारत नाही. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची. आज माघ अमावस्या असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि हा उपाय करण्याआधी अजून एक गोष्ट आपल्याला पितरांसाठी करायची आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या घराचा जो दक्षिण भाग असेल तिथे एक दिवा लावायचा आहे.
त्यासाठी मातीची पंती घ्या किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा वापरू शकता. मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला तीच पंती वापरायची आहे आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल. आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल. या दोन्हीपैकी कोणतंही तेल नसेल तर देवपूजेसाठी तुम्ही जे तेल वापरता ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. पितरांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे. महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी आपण जर असा दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला तर आपले पितृदोष जे आहेत ते नष्ट होतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, यमाची दिशा असते. त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं. दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करू शकता. आता आज संध्याकाळी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, या उपायासाठी तुम्ही एक मातीचं भांडं घेऊ शकता किंवा नसेलच तर कापूर आरतीमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलची प्लेट देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की काही वस्तू घ्यायच्या आहेत. यापैकी एखादी वस्तू तुमच्या घरात नसेल तर त्याऐवजी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करू शकता. तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे शेणाची गौरी. शेणाची गौरी तुमच्याकडे नसेल तर पंचगव्य धूप कप असतात, त्यामध्ये देखील गाईच्या बऱ्याच वस्तूंचा वापर केलेला असतो, तर ते तुम्ही घेऊ शकता आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी शेणाची गौरी घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला 2 किंवा 4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, 2 अखंड लवंग, 2 वेलची, थोडेसे तूप, गाईचे तूप असेल तर उत्तम आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतरही यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि जर तुम्हाला समजा कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नाही तर तुम्ही ओम श्रीम कुलदैवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुम्हाला तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये द्यायची आहे. तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. देवी लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे. कुलदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती सदैव राहू दे. माझ्या पतीची मुलांची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचा संपूर्ण धूर घरभर पसरवायचा आहे. आणि त्यानंतर ते भांडं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. त्यामध्ये लागेल तसं कापूर टाकत राहायचं आहे. उंबरठ्यावरती ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळ्या नष्ट होतात. कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे. जेव्हा गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर यज्ञ होम यामध्ये केला जातो तेव्हा तिथे नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. घरामध्ये एकोपा प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या पतीची मुलांची प्रगती होते. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. त्याचबरोबर जर घरामध्ये वास्तुदोष असतील, नकारात्मकता असेल, भरपूर दिवसापासून तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला पसरून घ्यायचे आहेत. तांदूळ पसरून घेतल्यानंतर बघा या वड्या त्यावरती ठेवल्यानंतर मग ते मातीचं भांडं तिथं उचलायचं आहे आणि आपल्या घराच्या वड्या त्यावर जायचं आहे, म्हणजेच घराच्या उंबरठ्याजवळ जायचं आहे. घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं करायचं आणि उंबरठ्याच्या बाहेर एका साईडला आपल्याला हे मातीचं भांडं ठेवायचं. ठेवल्यानंतर या कापुराच्या वड्या त्या तांदळावरती आपल्याला प्रज्वलित करायच्या घराच्या उंबरठ्यावर आणि त्यानंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप सांगितलेला आहे. हा जप करत असताना तुम्ही घराच्या आतमध्ये बसायचं आहे. वाट बघत असता तुमचं मुख जे आहे
आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या दिशेने असावा अशा पद्धतीने आसनावरती तुम्ही बसू शकता. मातीचं भांड ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा त्यामध्ये असलेल्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये बाहेरच्या दिशेने तोंड करून बसायचं. म्हणजेच आपलं मुख जे आहे ते दरवाजाच्या बाहेर असलं पाहिजे, अशा पद्धतीने बसायचं. मुख्य प्रवेशद्वार तुम्ही लावून देखील घेऊ शकता. तिथे बसून तुम्हाला हात जोडून ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा जप केल्याने तुम्हाला असलेले पितृदोष दूर होतात आणि तुमच्या मार्गात असलेल्या अनेक अडचणी दूर होऊन तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते. दर अमावस्येला हा उपाय तुम्ही करून बघा, कारण कुंडलीत जर पितृदोष असतील तर अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर बघा, घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुमच्या घरात असलेले वास्तुदोष घालवण्यासाठी तुम्हाला आज आलेल्या अमावस्येच्या दिवशी अजून एक उपाय करता येईल. यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती 7 भीमसेनी कापराच्या वड्या एक एक करून प्रज्वलित करायच्या आहेत आणि असा हा कर्पूर होम तुम्हाला आज अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. होम करत असताना म्हणजे देवघरासमोरच तुम्हाला हा होम करायचा आहे आणि होम करत असताना म्हणजेच कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि संपूर्ण वड्या जाळून गेल्यानंतर ते नारळ तुम्ही देवघरातच एका कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. पुढच्या अमावस्येपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मध्येच जर नारळाला तडा गेला तर तो विसर्जित करायचा. पुन्हा अमावस्येपासून तुम्हाला अशा प्रकारच्या उपायाला सुरुवात करायची आहे. रोज संध्याकाळी एका ठरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय रोज देवघरासमोर बसून करायचा आहे. बघा, काही दिवसातच तुम्हाला घरामध्ये भरपूर फरक झालेला जाणवेल. मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करून पुढे ही सेवा सुरू ठेवायची किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांनी ही सेवा केली तरीही चालेल. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.